स्त्रियांची इज्जत आणि अब्रूची जपणूक केलेली होती। त्या पद्धतीने आपण पाहतो पुण्यात जे वारंवार अल्पवयीन मुलींवर ज्या घटना घडत आहेत बलात्कारासाठी, यासाठी तुम्हाला काय आव्हान करायचं आहे? नाही, मला एवढंच आव्हान करायचं की आपण ज्या मातीत आपला जन्म झाला आहे, जिथे अशा विचार करणाऱ्यांना सुद्धा चौरंग करण्याची शिक्षा होती, आता माझं एवढंच काय रक्त सळसळतं असं ऐकून संताप येतो, आक्रोश रोष जन आक्रोश असणं पण साहजिक असलं पण पाहिजे, राग आलाच पाहिजे। मला असं वाटतं की आपली जी कायदा व्यवस्था आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टने निर्णय जर घेतले, आपल्याकडे नियम आहेत, शिक्षा पण आहे, त्याची अंमलबजावणी जर लवकर केली तर मला वाटतं त्याचा एक जनतेत चांगला एक परिणाम होईल आणि काय असे विचार करणारे सुद्धा लोकांना कळेल की बाबा असं काही केलं तर काय। बऱ्याचशा देशात वेगवेगळ्या शिक्षा आहेत, मला वाटतं की कायद्यात सुद्धा बदल करून काय कठोर शिक्षा जर पुन्हा आणता आली तर ते चांगलं होईल। नाही काय की सांगलीच्या गणरायाच्या चरणी आणि त्यांच्या मातीत येऊन सांगलीकरांची भेट होणं आणि जो प्रतिसाद जो प्रेम आणि जो आशीर्वाद त्यांनी मला दिला आहे, मला असं वाटलं की मी लातूरलाच परत आलेलो आहे की आपल्या घरचं प्रेम जसं मिळतं तसं मला प्रेम आणि सांगलीकरांचा अत्यंत आभारी आहे। तुम्ही आतापर्यंत अनेक छत्रपतींची भूमिका साकारल्यानंतर पुन्हा तशा पद्धतीच्या भूमिका स्वीकारणार का तुम्ही? तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? म्हणजे मला कळलं, कॉमेडी भूमिका? मी एक नट आहे सर, नाही मी एक नट आहे आणि माझं काम अभिनय करायचं आहे आणि मला वाटतं की ज्या भूमिका मी करतो त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट मी दिग्दर्शित केला आणि तो मी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या प्रकारे लोकांचं प्रेम प्रतिसाद मिळतो आहे त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। एकीकडं तुम्ही भूमिका साकारल्यामध्ये शिवरायांच्याबद्दल ज्या पद्धतीची वक्तव्य येतात, एकूण अभ्यास करताना 10 वर्ष तुम्ही अभ्यास केला कुटुंबासोबत हा चित्रपट बनवताना, तर हे वक्तव्य जी विविध पद्धतीची येतात ते बघून काय वाटतं तुम्हाला? नाही काय की अभ्यास न करता जे वक्तव्य येतात, मला वाटतं की महाराजांच्या प्रती जेव्हा त्यांचं नाव, जेव्हा त्यांचा विषय येतो तेव्हा आपण आपला आदर, श्रद्धा आणि मर्यादा हे सगळं राखलं पाहिजे। या चित्रपटावर तुम्ही 10 वर्ष काम करता।